श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी। श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो। आता आपले 2 अध्याय पूर्ण झालेले आहेत। पहिला अर्जुन विषाद योग आणि दुसरा सांख्य योग या नावाचे 2 अध्याय आपले चिंतन करून पूर्ण झालेले आहेत। प्राथमिक पातळीवर आपण एक चिंतन त्याचं मांडलेलं आहे। आज आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करतो। पण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी एकदा आढावा मागचा घ्यावा या विचाराने आपण थोडंसं मागच्या अध्यायांमध्ये काय बघितलं, काय जाणून घेतलं याचा एक सारांश बघू आणि मग 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करू। तर जेव्हा अध्याय सुरू झाला तेव्हा आपण बघितलं की धृतराष्ट्राच्या तोंडी पहिला श्लोक आपण बघितला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आणि बद्ध जीवाचं प्रतीक असलेला धृतराष्ट्र माझ्या आणि माझ्या भावाच्या मुलांमध्ये काय झालं हे संजयाला विचारताना आपण बघितलं। मग तेव्हा आपण बद्ध मनुष्याची लक्षणं, साधकाची लक्षणं, मुमुक्षीची लक्षणं हे आपण सगळं तेव्हा बघितलं। त्यानंतर पुढे आपण दुर्योधनाची राजसिक ममता बघितली, दोन्हीकडच्या सैन्याचं विवरण संजयाने केलेलं बघितलं, आणि नंतर अर्जुन आलेला आहे। अर्जुनाच्या तोंडची आपण वाक्य बघितली। अर्जुन आधी आला तोच आवेशामध्ये आला होता की मला कोणाकोणाशी युद्ध करायचे बघू तरी दे, कोण कोण माझ्याशी युद्ध करायला आले पाहून घेतो एकेकाला, अशा थाटात तो आला होता। आणि त्याच थाटात त्याने सांगितलं सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापय मेयुच्युत, हे अच्युता दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ घेऊन चल। भगवंत त्याप्रमाणे तिथे घेऊन गेले आणि मग दोन्हीकडे आपलेच नातेवाईक बघून अर्जुनाला भय, मोह आणि शोक या सगळ्यांनी ग्रासलं। मोह का तर आपलेच लोक आहेत म्हणून, भय का तर आपल्याकडून काहीतरी पापाचरण होईल म्हणून, आणि शोक का की ह्या काय परिस्थितीमध्ये आम्ही सगळे नातेवाईक आज, कशी परिस्थिती आमच्या घरामध्ये आज उद्भवली हे बघून शोक। असं सगळं त्यांनी बघितलं आणि युद्धाचं अवसान त्याचं गळून गेलं। आणि युद्धाचं अवसान गळून गेल्यानंतर आता युद्ध करण्याची इच्छा त्याला राहिलेली नाही, आणि युद्ध करण्याची इच्छा न राहिल्यामुळे युद्ध न करणंच कसं श्रेष्ठ आहे असं वेगवेगळ्या पद्धतीने तो सांगायला लागलेला आहे कृष्णांना। आणि मग पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतचे सगळे त्यांनी दाखले, सगळी उदाहरणं, सगळी कारणं दिली कृष्णांना की मला हे युद्ध करणं योग्य वाटत नाही। अगदी पृथ्वीवरचं राज्य मिळालं तरी सुद्धा, स्वर्गप्राप्ती झाली तरी सुद्धा, काहीही झालं तरी सुद्धा मला हे युद्ध नको वाटतंय, माझ्याच लोकांना मारायला मी तयार नाही, आणि मारून करायचंय काय असं त्याने सांगितलं। त्या दरम्यान त्याची शारीरिक अवस्था काय होती, मानसिक अवस्था काय होती या सगळ्याचं आपण वर्णन ऐकलंय, बघितलंय। सीदंती मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति, वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते, न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। सगळं बघितलं आपण। आणि त्यानंतर ह्या सगळ्या विषादयुक्त अंतःकरणामधून त्यांनी हा एक निर्णय घेतला की न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूव। न योत्स्य हा त्याने निर्णय घेतला आणि आपले शस्त्र खाली ठेवले आणि रथाच्या मागच्या भागामध्ये जाऊन बसून राहिला। त्याला इतक्या विषादामध्ये बघून भगवंतांनी आधी तर फटकारलं, क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते,
क्लिब्यता सोडून दे, नपुसंकत्व सोडून दे, असं कठोर शब्दामध्ये भगवंतांनी सांगितलं. तरीही तो त्याचा हट्ट सोडायला तयार नाही. आणि मग गुरूंना कसं मारू, आणि हे सगळे माझे पूजनीय आहेत, असं सगळं त्यांनी सगळं सांगितलं. आणि मग आपण एकदा मागे हा विषय ओझरता बोललो होतो की कर्म जर तुमची सुधारायला हवी असतील तर कर्म ज्या विचारांमधून उत्पन्न होतात त्या विचारांवर काम करावं लागेल. विचार सुधारले की कर्म सुधारतात. पण विचारांमध्ये गडबड असेल तर वृत्ती सुधारावी लागते. वृत्ती सुधारली की त्या वृत्ती म्हणजे विचारांचं केंद्रस्थान. विचारांचं केंद्रस्थान जर सुधारलं, वृत्ती जर सुधारली तर विचार सुधारणार आहेत. पण वृत्तीतच जर गडबड असेल तर काय करायचं? कर्म सुधारायला हवी असेल तर विचार सुधारायचे, विचार सुधारायला हवा असेल तर वृत्ती सुधारायची. पण वृत्तीच जर ट्रिगर झाल्या नको त्या तर काय करायचं? आता इथे अर्जुनाच्या वृत्ती ट्रिगर झाल्यात. मोहाची वृत्ती त्याची ट्रिगर झालेली आहे, शोकाची वृत्ती ट्रिगर झालेली आहे. मग त्याला काय करायचं? कर्म आणि विचारांनी वृत्ती साधली जात नाही, उलटा प्रवाह होत नाही, उलटा प्रवास होत नाही. मग वृत्ती जर सुधारायची असेल तर आत्मज्ञानाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि म्हणून इतक्या विषादामध्ये असलेल्या अर्जुनाला कुठलीही सांत्वना दिली नाही भगवंतांनी, कुठलंही त्याला बाबा पुता केलेलं नाही, त्याला अगदी जवळ घेतलं नाही, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला नाही, त्याचे अश्रू पुसले नाहीत, काही केलं नाही. सरळ थेट आत्मज्ञान द्यायला सुरुवात केली. आणि मग अत्यंत सुंदर असे श्लोक 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून आपण बघितले. 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत तर्कनिष्ठ सगळे श्लोक आहेत. तर्क दिलेला आहे, सगळं लॉजिकल माइंडनी सगळं बोललेलं आहे. पण त्यानंतर तत्वचिंतन सुरू होतं. सद्वस्तूचं, सत्तत्वाचं चिंतन मांडायला सुरुवात गीतेमध्ये होती 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. आणि मग भगवंतांनी आत्मज्ञान द्यायला सुरुवात केली. अशोच अनन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासू न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. आणि मग तुझं विचार वेगळे आहेत आणि वागणं वेगळं आहे असं सांगून भगवंतांनी विचार, वृत्ती आणि आत्मज्ञान असा प्रवास सुरू केलेला आहे. आणि मग नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, या अशा अनेक श्लोकांद्वारे आत्म आणि अनात्म ह्या 2 गोष्टींमध्ये भेद करायला शिकवलेला आहे त्याला. आत्मवस्तू कशी ओळखायची, अनात्मवस्तू कशी ओळखायची, आणि दोन्हीमध्ये भेद करून विवेक करायचा. विवेक म्हणजे जेव्हा त्या 2 गोष्टी एकत्र झालेल्या असतील तेव्हा त्यांच्यामध्ये निवड करायची म्हणजे त्याला आधी सेपरेट करायचं आणि त्याज्य टाकून द्यायचं आणि ग्राह्य आहे ते घ्यायचं. उलटं करून सुद्धा चालत नाही. आत्म आणि अनात्म 2 भिन्न केल्या आणि आत्मवस्तू टाकून दिली आणि अनात्म धरली तरी विवेक केला असं होत नाही. विवेकाच्या 2 पायऱ्यात, एकतर 2 गोष्टींना भिन्न करायचं एकमेकांपासून आणि जे योग्य आहे त्याचं ग्रहण करायचं आणि ते त्याज्य आहे त्याला त्यागायचं. म्हणून आत्मा आणि अनात्म वस्तूचा विवेक भगवंतांनी इथे सांगायला सुरुवात केली की काय आहे, आत्मवस्तू कशी आहे, आणि त्या आत्मवस्तूची लक्षणं भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः, हे सांगितलं. त्याच्यानंतर अच्छेद्योयमदाह्योयम क्लेद्यो शोषेयवच असं सांगितलं. म्हणजे एक त्याचं अविनाशित्व, आत्मवस्तूचं अविनाशित्व सांगितलं आणि त्याबरोबरच प्रपंचाचं, ह्या प्रकृतीचं विनाशित्व सांगितलं. जशी प्रकृती सतत बदलत राहते आहे ती विनाशी आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, जी सतत बदलती आहे त्याला अस्तित्व असत नाही असं भगवंतांनी सांगितलं. आणि ह्या 2 गोष्टींमधला भेद ओळखायला भगवंतांनी शिकवलं. आणि त्यानंतर आत्मवस्तूचं ग्रहण करायचं आणि अनात्मवस्तू टाकून द्यायची, अशा पद्धतीने तो भाग बघितला. पण विषादामध्ये असल्यामुळे इतकं प्युअर नॉलेज अर्जुनाच्या काही पचनी पडलं नाही आणि म्हणून ते कळत नाहीये. म्हणून त्याला स्वधर्माचरण कसं करायचं, स्वधर्माचरणाचं महत्त्व काय आहे ते भगवंतांनी सांगितलं
की तू इथून निघून गेलास तर तुझी निंदा होईल, तू क्षत्रिय आहेस, तुझं काम कर, तू तुझ्या जे प्राप्त कर्तव्य तुझ्या समोर आलेलं आहे ते पूर्ण कर, ते सांगितलं. त्यानंतर सकाम कर्माचं खंडन केलं. यामिमां पुष्पितां वाचः प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. सकाम कर्माचं खंडन केलं. आणि सकाम कर्माचं खंडन केल्यानंतर काय सांगितलं तर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. निष्काम कर्म करायला सांगितलं. आणि मग निष्काम कर्म करून तू ज्ञानाला कसा प्राप्त होशील हे सांगितलं, किंवा निष्काम कर्म केल्यामुळे बुद्धीची स्थिरता प्राप्त होते, किंवा निष्काम कर्म हे स्थिर बुद्धीनेच करायचं असतं. त्याच्यामुळे निष्काम कर्म सांगताना स्थिर बुद्धी म्हणजे काय हे सांगणं आलंच. आणि म्हणून स्थिर बुद्धीत राहून तू कर्तव्य कर्म कर असं भगवंतांनी निष्काम कर्माचा उपदेश करताना सांगितलं. आणि मग तिथे अर्जुनाने पुढचा प्रश्न विचारला, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. मग तुम्ही हा जो स्थितप्रज्ञ सांगताय ना देवा, तो असतो कसा, तो बसतो कसा, तो चालतो कसा हे मला सांगा. बाह्य रूपाने लक्षणं विचारली आहेत, कारण अजून दृष्टी सूक्ष्म झालेली नाहीये अर्जुनाची म्हणून. पण भगवंतांनी पुन्हा सूक्ष्मातलीच सगळी लक्षणं सांगितली, कारण स्थितप्रज्ञता हा सूक्ष्म विषय आहे, हा बाह्यकरणी सांगता येत नाही. आणि म्हणून मग स्थितप्रज्ञेची लक्षणं सुंदर असे श्लोक शेवटच्या 18 श्लोकांमध्ये आपण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या 18 श्लोकांमध्ये आपण ते बघितले. आणि मग त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमध्ये यदा संहरते चायम कूर्मुंगानीव सर्वशः, कासवाप्रमाणे तुम्ही इंद्रियांना आवरून धरा असं सांगितलं, किंवा माझ्याप्रती मत्पर कर, सगळ्या इंद्रियांना मत्पर कर म्हणजे आत्मवस्तूकडे लाव असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्यानंतर विषयांचं चिंतन केल्यानंतर सामान्य मनुष्याचं कसं अधप्पतन होतं ती शृंखला आपण पाहिली. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. ही सगळी शृंखला आपण पाहिली. त्यानंतर ह्या उलट स्थितप्रज्ञ सगळ्या विकारांमध्ये किंवा सगळ्या विषयांमध्ये राहून सुद्धा निर्लिप्त कसा असतो ती शृंखला बघितली. रागद्वेष वियुक्तेस्तु विषयान् इंद्रियैश्चरन् ती शृंखला बघितली. आणि त्यानंतर सगळ्यात आलेला सुंदर श्लोक म्हणजे या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. देहभाव आणि ब्रह्मभाव यामधला भेद आपण बघितला. सामान्य मनुष्य देहभावात असतो, ती त्याची जागृतीची अवस्था असते, दिवसाची अवस्था असते, आणि ब्रह्मभावाबद्दल तो अनभिज्ञ असतो. आणि या उलट ब्रह्मभावामध्ये स्थितप्रज्ञ जागृत असतो, जागरूक असतो, आणि व्यवहारामध्ये त्याला फारसा म्हणण्यापेक्षा काहीच फरक पडत नाही त्याला, कारण त्याच्या दृष्टीने हे अस्तित्वातच नसतं. आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणाले, एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणम् उच्यते. आणि अशी ही ब्रह्मस्थिती आहे. ह्या ब्राह्मी स्थितीला ज्यामध्ये तुम्ही ब्रह्मनिष्ठ झालेला आहात, अशा स्थितीला जेव्हा तुम्ही प्राप्त होता, अगदी अंतकाळी जरी तुम्ही या स्थितीला प्राप्त झालात तरी सुद्धा तुम्ही ब्रह्माकार होऊ शकता. ब्रह्मनिर्वाणम् उच्यते, त्या पदाला तुम्ही पोचू शकता. असा आत्तापर्यंत सगळा आपण भाग बघितला. आणि ह्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये जेव्हा भगवंत म्हणतात की ब्राह्मी स्थिती महत्वाची, ब्राह्मी स्थिती जाणून घे, ब्राह्मी स्थितीला प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, आणि ब्राह्मी स्थिती तुमच्या ह्या आयुष्याच्या अगदी अंतकाळी जरी तुम्हाला आली तरी सुद्धा तुम्ही मोक्षाला प्राप्त होणार आहात. आता अर्जुनाने काय केलं, एवढ्या सगळ्या इतक्या सुंदर श्लोकांमधून हा श्लोक उचलला आणि इथून पाहिजे तसा आपल्याला विषय बदलता येतोय का याचा प्रयत्न करतोय अर्जुन. तिसऱ्या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नांनी होते. आपण आधी श्लोक म्हणूयात. आज जे आपण बघणार आहोत चिंतनाचे ते श्लोक आधी म्हणून घेऊयात आणि मग बघूयात की अर्जुनाने प्रश्न काय विचारलेला आहे
तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच. तर कर्मयोग नावाचा अध्याय तिसरा आपण आज सुरू करतोय. खूप सुंदर अध्याय आहे. प्रत्येकाला प्रत्येक क्षणी एक गाईडलाईन देणारा अध्याय आहे. खूप शांतपणे आणि खूप छान आपण याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. तर आपण आधी श्लोक म्हणूयात. आजचे श्लोक असे आहेत. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच. लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरन्. इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन. कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः. शरीरयात्रापि च तेन प्रसिद्ध्येद कर्मणः. तर तिसरा अध्याय सुरू होतो. ओम श्री परमात्मने नमः. भगवंताला नमस्कार करूयात. अथ तृतीयोऽध्यायः. आता तिसऱ्या अध्यायाची सुरुवात होतीये. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला. ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन. ज्यायसी, ज्याय म्हणजे श्रेष्ठ. तर अर्जुन असं विचारतोय की भगवंता, जर तुझं असंच म्हणणं आहे, मता तुझं जर मत असं आहे ना जनार्दना, काय की ज्यायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन. बुद्धी, समबुद्धी, ज्ञान ह्या दृष्टीने इथं हा वापर केलेला आहे. आणि तुझं जर असं म्हणणं आहे ना की कर्मापेक्षा ज्ञानच श्रेष्ठ आहे. कारण दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक काय आहे की अशी ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्यावी. आणि ब्राह्मी स्थिती प्राप्त करण्यासाठी ध्यान, ज्ञान या मार्गाने जाण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी स्वतःच ठरवलं अर्जुनाने. आणि मग तो म्हणतो की म्हणजे तुझं काय मत आहे की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेणं जास्त श्रेष्ठ आहे. मग जर असं असेल तत्किं कर्मणि घोरे मान नियोजयसि केशव. मग असं असेल तर ह्या घोर कर्मामध्ये तू मला का नियुक्त करतोयस, किंवा तू माझी योजना किंवा मला इथे का नियोजित करतोयस, तू या कर्मासाठी मला का तू सिलेक्ट केलंयस, तू मला का कर्म करायला सांगतोयस. कारण तूच म्हणालास ज्ञान श्रेष्ठ आहे. हे कसं असतं माहितीये का की आपल्याला जे करायचं असतं ना ते आधीच ठरलेलं असतं. आपलं ते ठरलेलं असतं आणि मग आपण त्याच्यासाठी कारण नंतर शोधतो. अर्जुन तेच करतोय आता. त्याला त्याचं ठरलेलं आहे कर्म करायचं नाहीये, युद्ध करायचं नाहीये, हे त्याचं ठरलंय. पण आता तो त्याच्यासाठी कारण शोधतोय. आता एवढा आत्मज्ञानाचा, निष्काम कर्माचा, स्वधर्माचा एवढा उपदेश केला, तो सगळा त्यांनी सोडला. फक्त काय उचललं की ब्राह्मी स्थिती महत्वाची आहे. मग मला तेच तर करायचंय, ब्राह्मी स्थितीत जायचंय ना, म्हणून तर मी जंगलात चाललोय, म्हणून तर मी कर्म सोडतोय, म्हणून तर मला युद्ध नकोय, मी जंगलात जातो, तपश्चर्या करतो आणि ब्राह्मी स्थितीला प्राप्त करून घेतो. मग मला तू ह्या कर्मामध्ये का टाकतोयस, जिथे दिवसभर एखाद्या कसायासारखं मला कत्तल करत बसावी लागणार आहे, हत्या करत बसावी लागणार आहे, अशा घोर कर्मामध्ये तू मला का टाकतोयस.
प्रत्येकाचं असतं बघा. आपलं हे आपलं जे करायचं असतं ना ते आधी ठरलेलं असतं आणि आपण नंतर कारण शोधत असतो. म्हणजे आता अगदी माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईच्या माझ्या मैत्रिणी मला सतत बोलवत असतात की अगं ये जरा भेटायला, खूप दिवस झाले येत नाहीस, ये वगैरे असं म्हणत असतात. आणि मला आधीच ठरलेलं असतं की मला प्रवासाचा कंटाळा येतो, मला उगाच उठून जाणार, त्याच्यापेक्षा फोनवर तासभर गप्पा मारल्या तर चालतील, पण उठून एवढा प्रवास करून जायचा मला फार कंटाळा येतो. मुळात मला प्रवास जास्त आवडत नाही, माझं आधीच ठरले जायचं नाही, पण त्या प्रत्येक वेळेस मला बोलवतात. मग माझं जे आधीच ठरलेलं असतं की नाही त्याला मी वेगवेगळी कारणं देत राहते की अगं नाही मुलाचं जिम असतं आणि मग त्याचं डाएट सगळं फॉलो करावं लागतं नीट, मी तिकडे आलं तर त्याची डाएटची पंचायत होईल त्याच्यामुळे मी काही येऊ शकत नाही, किंवा यजमानांचा डब्याचा प्रॉब्लेम होतो, ऑफिसचा प्रॉब्लेम होतो, मला जमत नाही वगैरे असं काही कारण सांगत असते. आणि प्रत्येक वेळेस ते अगं ये ग ये ग ये ग करत असतात आणि मी आपलं कारण सांगत असते. आणि मग एक दिवस बोलता बोलता एका मैत्रिणीच्या तोंडून असं गेलं की इतका उन्हाळा वाढला, इतकी ह्युमिडिटी, पहिल्यापेक्षा आता मुंबईची ह्युमिडिटी खूप जास्त झाली आहे, सहन होत नाहीये. आता संपूर्ण फ्लॅट AC करावा लागला. म्हणजे आधी फक्त बेडरूममध्ये AC होते, आता हॉलमध्ये सुद्धा AC शिवाय पर्याय नाही, इतकं गरमी वाढलेली आहे. मग तेवढंच मी उचललं, बघ म्हटलं मला पुण्याचाच ऊन सहन होत नाही आणि तुम्हाला मुंबईत ये म्हणते, मला कसं सहन होईल? मला इथलं पुण्यातच इतकं शांतता आहे वातावरणामध्ये, पूर्वीपेक्षा अर्थात पुण्याचं ऊन वाढलंच आहे आता, नाही असं नाही, पण पुण्याचंच ऊन मला सहन होत नाही आणि तुम्हाला मुंबईत म्हणते, कसं येणार मी? म्हणूनच मी येत नाही. म्हणजे माझं आधीच ठरलंय की जायचं नाहीये, पण तिचंच वाक्य घेऊन तिच्याच तोंडावर मारते मी की मला उन्हामुळे मी येत नाही, तर मला तशी काही अडचण नाहीये. तसंच आता इथे अर्जुन करतोय की मग ज्ञान श्रेष्ठ सांगतोयस ना तू, मग मी ज्ञानालाच चाललोय ना, मग तू मला का अडवतोयस? मग मला तुम्हाला कर्म का करायला सांगतोयस? जायसी चेत कर्मण असते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव. या घोर कर्मामध्ये, आता घोर म्हणायचं कारण काय, याला मनाविरुद्ध आहे ना. जे मनासारखं असतं ते आपल्याला घोर वाटत नाही. आतापर्यंत इतकी युद्ध केली अर्जुनाने, तेव्हा एकदाही त्याला हे कर्म घोर आहे असं वाटलं नाही. तो त्याचा धर्म पालन करतोय, तो क्षत्रिय धर्माचं अनुष्ठान करतोय, तो क्षत्रिय धर्माप्रमाणे वागतो आहे, त्याचं शौर्य दाखवतो आहे, हे सगळं त्याला वाटत होतं. कधीच आतापर्यंत त्याला घोर वाटलं नाही युद्ध. पण आता का वाटतंय? कारण आता त्याच्या मनाविरुद्ध होत आहे म्हणून त्याला ते घोर वाटते. वास्तविक ते घोर नाही, कारण ते धर्मासाठी आहे, कारण ते हक्कासाठी आहे, कारण ते सत्यासाठी आहे, म्हणून ते घोर नाही. पण तरी त्याला आता ते घोर वाटते. म्हणून अर्जुन म्हणतोय की मला या घोर कर्मामध्ये का टाकतोयस तू? आणि पुढे म्हणतायत व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. आणि तू असं दोन्हीकडनं बोलू नकोस बघा. त्याच्या म्हणजे इतकं हास्यास्पद आहे की कृष्णाचीच वाक्य कृष्णावर पलटवणं चाललेलं आहे. कारण माझं ठरलंय काय करायचं, न योत्स्य, मी ठरवलेलं आहे, मी युद्ध करणार नाही. म्हणून आता कृष्णाचीच वाक्य कृष्णाच्याच विरोधात वापरली जात आहेत आणि कृष्णाला म्हणतात की तू मिश्रित बोलतोयस, अगदी कधी ह्या बाजूने बोलतोयस, कधी त्या बाजूने बोलतोयस, तू मिश्रित बोलतोयस. व्यामिश्रेणेव वाक्येन, मिश्र वाक्य आहेत तुझी. आणि म्हणून बुद्धिं मोहयसीव मे, माझी बुद्धी भ्रमित होतीये तुझ्या वाक्यांमुळे, तुझ्या वाक्यांमुळे माझी बुद्धी भ्रमित होतीये. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. तद एकम वद निश्चित्य, पण एकच काहीतरी मला निश्चितपणे सांग तू. उगाच मिश्र सांगू नको. कधी कर्म चांगलं सांगतो, कधी ज्ञान चांगलं सांगतो. मग ज्ञान चांगलं आहे तर मग मला कर्म का करायला लावतो, असं मिश्रित काहीतरी बोलू नको. तद एकम वद निश्चित्य, एकच काहीतरी निश्चितपणे सांग. आणि काय सांग? श्रेयः अहम आप्नुयाम, माझ्यासाठी जे श्रेयस्कर असेल ते एकच काय ते निश्चित सांग. आता त्याच्यासाठी काय श्रेयस्कर आहे हे भगवंतांनी ऑलरेडी सांगून झालेलं आहे. काय श्रेयस्कर आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे भगवंतांनी. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गे जित्वा वा भोक्षसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. मेलास तर स्वर्ग मिळेल, हतो वा प्राप्स्यसे स्वर्गे जित्वा वा भोक्षसे महिम, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल,
तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. त्याच्यामुळे हेच तुझ्यासाठी श्रेष्ठ आहे, श्रेयस्कर आहे की उठ आणि युद्ध कर. पण तरी पुन्हा हा विचारतोय श्रेयस्कर काय आहे सांग. अजून एके ठिकाणी सांगितलंय स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि धर्म्यादि युद्धाच्छ्रेयो न क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियाला कल्याणकारक काय आहे? धर्मयुद्धच आहे. स्वधर्माचं पालन करणं, धर्मयुद्ध करणं हेच आहे. श्रेयस्कर काय आहे ते सांगून झालेलं आहे. पण पुन्हा पुन्हा अर्जुन कृष्णालाच त्याच्याच वाक्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतोय. कोणी आपण सुद्धा एखाद्याला सांगताना तो आपल्यालाच आपलेच वाक्यात आपल्याला गुरफटवायचा प्रयत्न करतो बघा. आणि आपणही इतरांना करतो. जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काही होत असेल तेव्हा आपण त्याचीच वाक्य त्यालाच ऐकवतो. अशा पद्धतीने गोष्टी होत असतात आणि तसंच इथे अर्जुनाचं चाललेलं आहे. पण गुरफटले जातील ते भगवंत कसले. आपण गुंडाळले जातो किंवा आपण गुंडाळतो सुद्धा, पण आपणही भगवंत नाही, आपल्या समोरचे नाहीत, त्याच्यामुळे ते काम चालून जातं. पण इथे भगवंत काही ह्या शब्दांच्या घेऱ्यामध्ये अडकणार नाहीयेत. आणि म्हणून भगवंत आता उत्तर द्यायला सुरुवात करतात. श्री भगवान उवाच. भगवंत बोलले. भगवंत बोलतात, बोलले म्हणू नये, बोलतात म्हणावं. कारण भूतकाळ आणि भगवंत सततच आहेत, भविष्यभूत असं काही नाहीये. त्याच्यामुळे भगवंत बोलतात. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे निष्पाप. आता इथे अर्जुनाला निष्पाप असं भगवंतांनी म्हटलेलं आहे की करायचं नाहीये ना, मनातून युद्ध करायचं नाहीये ना, पण तो असं गुंडाळल्यासारखं बालिश प्रयत्न करतोयस, लहान मुलासारखं तू प्रयत्न करतोयस की माझ्याच शब्दात मला गुंडाळायचा. म्हणून अनघ, निष्पाप, बालिश अशा थोडक्यात भगवंतांचा म्हणण्याचा उद्देश आहे. अनघ, अघ म्हणजे पाप आणि ज्याच्याकडे पाप नाही तो अनघ, निष्पाप. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा. या लोकामध्ये, मनुष्य लोकामध्ये 2 प्रकारच्या निष्ठा असतात. निष्ठा म्हणजे तुमची एक थोडक्यात अगदी सुपरफिशियल अर्थ बघायचा झाला तर लाईफस्टाईल, की आपल्या जगण्याची स्टाईल काय आहे, आपल्या विचारांची स्टाईल काय आहे, आपली थॉट प्रोसेस काय आहे, आपली श्रद्धा कशावर आहे, आपण एक कुठला मोटो मनामध्ये धरून किंवा हेतू मनामध्ये धरून आपण कुठल्या पद्धतीने आपली मार्गक्रमणा जीवनाची करतो त्याला निष्ठा म्हणायचा. निष्ठाचा अजून खूप डीप अर्थ बघता येईल, पण एक लाईफस्टाईल, तुमची कुठल्या स्टाईलने तुम्ही जगणार किंवा आध्यात्मिक मनुष्याचे लाईफस्टाईलचे 2 प्रकार इथे भगवंतांनी सांगितले. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. पुरा म्हणजे पूर्वीच, प्रोक्त म्हणजे सांगितले, आणि मया मी माझ्याकडून हे सांगितले गेलेले. हे अनघ अर्जुना, मी 2 प्रकारच्या निष्ठा आधीच सांगितल्यात आणि ह्या दोन्ही निष्ठा भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितल्यात. कुठल्या 2 निष्ठा? ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिना. ज्ञान मार्ग एक आहे आणि कर्म मार्ग एक आहे. सांख्य तत्व जे आहे किंवा सांख्य प्रणाली जी आहे त्या पद्धतीने जे जगणारे आहेत, त्या पद्धतीने आपला मार्गक्रमण करणारे जे आहेत ते ज्ञान मार्गाने जातात आणि जे योगी आहेत ते कर्म मार्गाने जातात. असे 2च मार्ग आहेत, ज्ञानयोग आणि कर्मयोग. आणि हे दोन्ही मी तुला पूर्वी, म्हणजे पूर्वी, खूप पूर्वी असं सुद्धा होतं किंवा आता काही वेळापूर्वी असंही होतं. आणि ह्या दोन्हीही निष्ठांचा किंवा ह्या दोन्हीही प्रकारांचा उल्लेख भगवंतांनी नुकताच दुसऱ्या अध्यायामध्ये केलेला आपण बघितलेला आहे. त्याच्यामुळे भगवंत म्हणाले ह्या लोकांमध्ये 2 प्रकारच्या लाईफस्टाईल आहेत, एक ज्ञानयोग आणि एक कर्मयोग. ह्या दोन्ही मी तुला पूर्वी सांगितल्यात. न कर्मणा अनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते. न कर्मणा अनारंभम नैष्कर्म्यम पुरुषः अश्नुते. म्हणजे कर्माचा आरंभ केल्याशिवाय नैष्कर्म्याचा अनुभव येत नाही. अश्नुते म्हणजे अनुभव येणे. पुरुषाला, मनुष्याला अनुभव येत नाही. पुरुषोष्णुते, पुरुषाला अनुभव येत नाही. कशाचा? नैष्कर्म्य अवस्थेचा अनुभव येत नाही. कशाशिवाय? न कर्मणाम अनारंभान.
कर्माचा आरंभ केल्याशिवाय नैष्कर्म्याचा अनुभव येत नाही. विरोधाभासी आहे बघा वाक्य. म्हणजे नैष्कर्म्य स्थितीपर्यंत पोचायचं असेल तर काय करावं लागेल? कर्म करावं लागेल. म्हणजे ज्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असतं ना, किंवा ज्या ठिकाणी प्रश्न उद्भवलेला असतो ना, त्याच ठिकाणी त्याचं उत्तर असतं. नेहमीच असं असतं. म्हणजे जर पाण्यात पडलेल्या माणसाला वाचायचं असेल ना, तर ज्या पाण्यात तो पडलाय ना, त्याच पाण्याचा वापर करून त्याला पाण्याच्या बाहेर यावं लागेल. पाण्याच्या बाहेर यायचं असेल तर आधी पाण्याचाच वापर करावा लागेल आणि त्या पाण्याचा वापर करूनच पोहावं लागेल आणि मग काठावर यायला लागेल. जिथे प्रश्न असतो ना, तिथेच उत्तर असतं. पाण्याबाहेर येण्यासाठी पाण्याचा वापर करायला लागतो. किंवा एखाद्या मुलाला 5वीचा अभ्यासक्रम अजिबात आवडलेला नाहीये, त्याला ते धडे आवडलेले नाहीत, ती गणितं आवडलेली नाहीत आणि म्हणून त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो आणि तो म्हणतोय कधी एकदा 5वी संपते, असं झालंय मला अजिबात हा अभ्यासक्रम आवडलेला नाहीये. पण 5वीचा अभ्यासक्रम आवडला नाही आणि त्या अभ्यासक्रमातनं जर बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच अभ्यासक्रमाचा आधी अभ्यास करावा लागेल आणि मग चांगले मार्क मिळवून 6वीत जावं लागेल. जर अभ्यास आवडत नाही म्हणून केलाच नाही, पुढच्या ओळीत जे सांगतात भगवंत, नच संन्यासनादेव सिद्धिम समधी गच्छति, म्हणजे कर्म संन्यास जरी तू घेतलास ना, किंवा कर्म नैष्कर्म्य अवस्थेत जायचंय तुला म्हणून तू कर्माचा त्याग जरी केलास, कर्माचा संन्यास जरी घेतलास ना, तरी तुझी सिद्धीस जाणार नाहीये तुझा उद्देश. म्हणजे 5वीतून 6वीत जायचं असेल, 5वीचा अभ्यासाचा कंटाळा आला असेल तर 5वीचा अभ्यास आधी नीट करावा लागेल, तर 6वीत जाता येईल. अभ्यास आवडत नाही म्हणून त्या अभ्यासातनं संन्यासच घेतला तर कायम 5वीतच राहू, 6वीत कधीच जाता येणार नाही. म्हणजे जिथे प्रश्न आहे तिथेच उत्तर शोधावं लागतं, किंवा ज्या पद्धतीचा प्रश्न आहे ना त्या पद्धतीनेच उत्तर शोधावं लागतं. जर नैष्कर्म्य व्हायचंय ना तर आधी कर्मच करावं लागेल, कर्मसन्यास घेता येणार नाही. कर्मातून बाहेर यायचं असेल तर कर्मच करावं लागतं आणि ते सुद्धा उत्तम पद्धतीनेच करावं लागतं. असं तसं करून चालत नाही. म्हणजे 5वीचा अभ्यास आवडत नाहीये म्हणून कसा बसा अभ्यास केला आणि 35-40% मार्कावर पास होऊन एकदाचा हुश्य करून 6वीत गेलो मी, आणि मग 6वीचा जेव्हा अभ्यासक्रम उघडून बघितला तेव्हा त्याच्यासाठी रेफरन्समध्ये 5वीचेच बरेच उदाहरणं येत आहेत. 5वीच्या सिलेबस मधले बरेच सूत्र जी शिकवली आहेत ती 6वीत वापरायला लागणार आहेत. मागच्या वर्षी जो इतिहास शिकला आहे त्याच्या पुढचा इतिहास इथे शिकायचा आहे, त्याच्यामुळे त्या इतिहासाचा रेफरन्स लागणार आहे. म्हणजे तो कसा तरी उरकून टाकून चालणार नाहीये, तो नीटच करावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जे आवडत नाहीये ते तुम्हाला परत करायला नको असेल ना, ते तुम्हाला नीट करावं लागेल. नाहीतर 6वीमध्ये गेल्यानंतर सुद्धा सारखी 5वीची पुस्तकं उघडून बघावी लागणार आहेत रेफरन्ससाठी. म्हणजे 6वीत जाऊन सुद्धा 5वीचा अभ्यास सुटणार नाहीये. म्हणून जर जे नकोय ना ते उत्तम पद्धतीने करून टाकायचं आधी, त्याशिवाय त्याच्यातनं पुढे जाता येत नाही. म्हणून जर नैष्कर्म्य स्थितीला जायचं असेल ना तर आधी कर्म करावं लागेल. कर्माचा संन्यास घेऊन पण चालणार नाही, कर्म करतच नाही असं चालणार नाही. माझी मुंबईचीच एक मैत्रीण आहे, ती असंच तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिच्याशी फोनवर बोलणं झालं. ती म्हणाली इतकं ऊन असतं हल्ली आमच्याकडे की 8 नंतर स्वयंपाकघरात जाऊ शकत नाही. म्हणलं मग तू काय करते? काय करणार, 8च्या आधी दिवसभराचा स्वयंपाक उरकून घेते, मग पुन्हा दिवसभर जायचं नाही. अगदी संध्याकाळ झाल्याशिवाय, दिवस मावळल्याशिवाय किचनमध्ये परत जायचं नाही. दिवसभराच्या पोळ्या मी 8च्या आधी करून घेते, म्हणजे नंतर दिवसभर पोळ्या करायला लागू नये म्हणून काय करायचं तर आधी पोळ्या करून घ्यायच्या. कारण पोळ्या न करून सुद्धा चालणार नाहीये, पोळ्या न करून टाळून चालणार नाहीये, पोळ्या कराव्याच लागणार आहेत. मग दुपारी करण्यापेक्षा सकाळी करून घ्यायच्या. 5वीचा अभ्यास करावाच लागणार आहे, 6वीत जाऊन करण्यापेक्षा 5वीत असतानाच करून घ्यायचा. म्हणून कर्म तुम्हाला सोडता येणार नाहीये. नैष्कर्म्य अवस्थेपर्यंत जायचंय का, मग काय करा, आधी कर्म करा. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णते न च संन्यासनादेव सिद्धिम समधी गच्छति.
कर्माचा आरंभ केला नाही तरी चालणार नाही आणि कर्माचा त्याग केला तरी चालणार नाही. जे प्राप्त कर्म आहे ते करत राहावं लागणार आहे, तरच तुम्ही नैष्कर्म्यापर्यंत जा. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. नहि कश्चित क्षणम अपि जातु तिष्ठती अकर्मकृत. कोणताही मनुष्य कोणत्याही वेळेला एक क्षण सुद्धा असा असत नाही त्याच्या आयुष्यामध्ये की तुम्ही अकर्म ह्या अवस्थेमध्ये राहू शकता. की अकर्म म्हणण्यापेक्षा कर्मरहित अवस्थेमध्ये तुम्ही राहू शकता असा एकही क्षण असत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणही संपूर्ण सृष्टी कर्माशिवाय राहिली आहे असं होत नाही. कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतीजैर्गुणे हे. कारण ह्याला आपण प्रकृती म्हणतो. प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मिका आहे, सत्व रज तम. आणि ह्या तिन्हीमध्ये ना बॅलन्स नसतो. कुठला तरी गुण जास्त असतो, कुठला तरी कमी असतो आणि त्यामुळे सतत ह्याच्यामध्ये हालचाल हालचाल हालचाल, बॅलन्स नसतो. त्याच्यामुळे हालचाल बॅलन्स साधण्यासाठी चालू असतो. बॅलन्स कधीच प्रकृतीमध्ये साधला जात नाही आणि त्यामुळे प्रकृतीमध्ये सतत हालचाल असते. आपण मागे एकदा संसार या शब्दाची व्याख्या बघितली होती. संसार म्हणजे काय? संसरती इति संसारः. जो सतत पुढे 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 जातोय त्याला संसार म्हणायचं. आणि जो सतत पुढे पुढे जातोय म्हणजे प्रत्येक क्षणी त्याच्यात बदल होतोय, गतिमान आहे. प्रकृती ही गतिमान आहे, चलायमान आहे म्हणजे गती आहे, गती आहे म्हणजे बदल आहे आणि बदल म्हणजेच कार्य, बदल म्हणजेच कर्म. म्हणून प्रकृतीमध्ये प्रत्येक क्षणी प्रत्येक कणाकणामध्ये कर्म घडत असतात आणि तुम्ही ह्या प्रकृतीचाच हिस्सा आहे. म्हणून तुमच्यामध्ये सुद्धा सतत कर्म घडत असतं. आता कर्म म्हणजे आपण खूप वर ढोबळमानाने बघतो की मी कुठेतरी जॉब करते म्हणजे मी काहीतरी कर्म करते, किंवा मी स्वयंपाक करते म्हणजे मी कर्म करते, मी मुलांना शिकवते म्हणजे मी कर्म करते. ते तर आहेच, पण एक क्षण तुम्ही काही न करता नुसता बसलात ना तरी सुद्धा ते कर्म आहे. कारण बसण्याची क्रिया आहे आणि तुम्ही वरकरणी काही केलं नाही तरी डोळ्यांची उघडझाप होतीये, पापण्यांची उघडझाप होतीये. बरं, डोळे बंद करून घेतले, श्वास चालू आहे प्रत्येक क्षणाला. जर श्वास चालू नाही राहिला तर आपण जगणार नाही, आपलं आयुष्य संपेल. त्याच्यामुळे आपल्याला जगण्यासाठी श्वास चालू राहणं गरजेचं आहे आणि श्वास हे कर्म आहे. रक्ताभिसरण चालू आहे, हृदयाचे ठोके चालू आहेत, अन्नाचं पचन चालू आहे, केसांची वाढ आहे, नखांची वाढ आहे. शरीरामध्ये प्रत्येक क्षणाला लाखो पेशी जुन्या मरतात आणि नवीन जन्माला येतात. हे कर्म चालूच आहे प्रत्येक ठिकाणी. हे आपल्या देहामध्ये पण बाहेर सुद्धा प्रत्येक ठिकाणी कर्म चालूच आहे. ह्या प्रकृतीमध्ये कर्म घडत नाही असा एकही क्षण जात नाही. ही पृथ्वी, आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती गतिमान आहे ना, ती सतत फिरते आहे आणि त्याच्यावरचे आपण स्थिर कसे राहू शकू? ज्या फिरणाऱ्या पृथ्वीवर आपण आहोत त्या पृथ्वीबरोबर आपणही फिरतोच आहे, आपल्यामध्ये बदल घडतोच आहे. म्हणजे अगदी वरकरणी बघायचं झालं तर मी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले आणि मी म्हटलं तर मी 2-3 तास छान ध्यान करणार आहे आणि मी ध्यान लावून माझ्या सीटवर, तिथे ट्रेनच्या सीटवर बसले निवांत आणि 3 तास मी डोळे मिटून छान ध्यान करून की आता मी काही कर्म करणार नाही, मी शांत बसणार आहे. 3 तासांनी मी पुण्याच्या ऐवजी मुंबईत उतरणार आहे. म्हणजे मी जरी हालचाल नाही केली तरी हालचाल करणाऱ्या ट्रेनमध्ये मी बसले ना, त्या ट्रेननी हालचाल केली म्हणजे बदल घडलाच ना, माझ्या स्थानामध्ये बदल झालेलाच आहे. तसं पृथ्वी हलतीये, आपण हलतोच आहोत. आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा सूक्ष्म लेवलवर सतत 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 कार्य घडतच आहे. त्याच्यामुळे मनुष्य कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्वासाशिवाय तर तुम्ही राहूच शकत नाही. आणि अगदी प्राणायाम करून कुंभक करून नाही आम्ही 15 सेकंद 20 सेकंद श्वास थांबवू शकतो. तुम्ही असं कसं म्हणता की एक क्षणभर सुद्धा आम्ही थांबत नाही. श्वास पण आम्ही 15-20 सेकंद, काही जण 1-2 मिनिटं सुद्धा श्वास रोखून राहू शकतात.
मग राहिलो की नाही आम्ही कर्माशिवाय. पण शरीरामधलं रक्ताभिसरण चालू आहे, शरीरातल्या पेशी बाकीच्या काम करतायत आणि नुसतं शरीराचं नाही ना, मनामध्ये सतत विचार चालू आहेत, भावना चालू आहेत, मनाचे वेगवेगळे खेळ चालू आहेत. हे सुद्धा कर्मच आहे. फक्त शारीरिक कर्मच म्हणता येत नाही. भावनिक कर्म आहे, वैचारिक कर्म आहे, मानसिक कर्म आहे, बौद्धिक कर्म आहे, हे सगळं चालूच आहे. त्याच्यामुळे एक क्षण सुद्धा या संपूर्ण सृष्टीमध्ये कोणीही कर्माशिवाय राहू शकत नाही. कारण प्रकृती म्हणजे बदल आणि बदल म्हणजे कर्म. ते तुम्ही स्वतःहून करा किंवा आपोआप होईल, पण कर्म हे घडणारच. कारण सगळे जीव, सगळी संपूर्ण कण आणि कण प्रकृतीच्या त्रिगुणांवर आधारित आहे, त्याच्या अधीन आहे आणि त्याच्यामुळे बदल घडत राहणार. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्. आता 6वा आणि 7वा श्लोक आपण दोन्ही एकत्र बघूयात, कारण एकत्र बघितल्या तर ते जास्त छान कळतील आपल्याला. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगमसक्तस्य विशिष्यते. तर प्रकृतीमध्ये कर्म घडणार हे भगवंतांनी सांगितलं. तुम्ही प्रकृतीचा भाग आहात म्हणून तुमच्याद्वारेही, तुमच्या मार्फतही, तुमच्यामध्येही कर्म घडत राहणार. ह्याला काही पर्याय नाही हे भगवंतांनी सांगितलं. ज्ञानोबांची एक ओवी आहे. ज्ञानोबा म्हणाले, म्हणूनी संगू जव प्रकृतीचा तववरी त्यागू न घडे कर्माचा. ऐसी याही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्म घडणारच आहे आणि आम्ही असं करणार नाही असं जो म्हणतो त्याचा फक्त हा दुराग्रह असतो, दुसरं काही नसतं असं ज्ञानोबा म्हणाले. आणि आता कर्मेंद्रिय आणि संयम्य, कर्मेंद्रियांचा संयम केला आणि य आस्ते मनसा स्मरण, आणि मनामध्ये जर स्मरण केलं, मनामध्ये चिंतन केलं कशाचं, इंद्रियार्थान, इंद्रियाच्या विषयांचं चिंतन मनामध्ये केलं, वरून कर्मेंद्रियांचा संयोग केलेला आहे आणि आत मनामध्ये इंद्रियांच्या विषयांचं चिंतन जर केलं तर त्याला काय म्हणायचं, विमूढात्मा. तो मूढ बुद्धी आहे आणि त्या मूढ बुद्धीला काय म्हणायचं तर तो कसा आहे, मिथ्याचारी आहे. मिथ्याचारस्य उच्यते, त्याला मिथ्याचारी म्हणावं. मिथ्याचारी का म्हणावं, मिथ्या म्हणजे काय किंवा मिथ्याचारी म्हणजे काय तर दांभिकता. दंभ म्हणजे काय तर जे नाही ते दाखवणं म्हणजे दंभ, किंवा जे आहे ते लपवणं म्हणजे दंभ. दोन्ही अर्थी होतं. तुम्ही कर्मेंद्रियांवर तर कंट्रोल आणला, कर्मेंद्रियांना त्याच्या विषयांपासून किंवा ज्ञानेंद्रियांना त्याच्या विषयांपासून तुम्ही दूर ठेवलं, पण मनामध्ये जर चिंतन केलं तर तो मिथ्याचार होईल. कारण स्थूल देहामार्फत जेवढं कर्म घडतं ना त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असतं मनामार्फत घडलेलं कर्म. कारण स्थूल देहामार्फत घडणाऱ्या कर्माला बऱ्याचदा खूप लिमिटेशन्स असतात. मनामध्ये तुम्ही काहीही विचार करू शकता ना. मनामध्ये कोणी बघतंय कोणी नाही बघते, वेळेचं काळेचं कसलंच बंधन नाही ना. बाहेरच्या कर्माला थोडी तरी लोकलज्जा आहे, थोडे तरी वेळेचं बंधन आहे. मनातल्या कर्माला काय बंधन आहे आणि आपण मनामध्ये काय विचार करतोय, कसं वागतोय, काय दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये चालू आहे हे इतरांना कळतच नाही ना. त्याच्यामुळे त्याच्यावर धरबंधच नाही ना, म्हणून ते जास्त भयंकर होतात. मानसिक कर्म जे असतात ते जास्त भयंकर होतात कारण त्याला काही सीमाच नाही. मनाचा वेग कुठपर्यंतही जाईल, मनाद्वारे काहीही तुम्ही चिंतन करू शकता. देहाची तरी मर्यादा आहे, मनाला कुठे मर्यादा चिंतन करायला. आणि म्हणून जास्त भयंकर आणि भयावह कर्म मनाने होतात. आणि कर्मेंद्रिय आणि संयम्य असते म्हणजे वरून जर तुम्ही एक आहार, विहार, पोशाख, भाषा
ह्याचा तुम्ही एक वरून एक मुखवटा जरी चढवला ना स्वतःवर, आणि आत जर तुम्ही तसे नसाल, जसे बाहेरून दाखवताय तसे नसाल, तर त्याला मिथ्याचारी असं म्हटलं जाईल आणि ते कर्म जास्त भयंकर होईल. कारण मानसिक आपल्याकडे स्थूल पूजेपेक्षा सुद्धा मानस पूजेला जास्त महत्त्व दिलं जातं. कारण खूप जास्त, कारण भाव तिथे जास्त प्रखरतेने प्रगट होतात ना, म्हणून. आणि जितके भाव प्रखर होतात ना तितकं कर्म स्ट्रॉंग होतं. त्यामुळे आतून विषयांचं चिंतन चालू आहे आणि बाहेरून मात्र आपण एक विशिष्ट प्रकारचा वेश, भाषा, आहार विहार ही सगळी पथ्य, देहाची शुचिता पाळत असू आणि मनाची पाळत नसू तर त्याला मिथ्याचार म्हटलं जातं. आणि या उलट यस्त्विंद्रिया आणि मनसा नियम्य आरभेते अर्जुन, पण जो इंद्रियांना मनाद्वारे नियमित करतो, मनालाच कंट्रोलमध्ये ठेवलं की इंद्रियांना आज्ञा कोण देतं? मन देतं. इंद्रिय स्वतःहून काही करत नाहीत, इंद्रिय स्वतःहून काहीही करत नाहीत. मनाने ऑर्डर दिली की इंद्रिय फॉलो करतात. म्हणून ह्याच्या उलट भगवंत सांगतात की ज्यांनी मनावरच नियमन आणलं, मनालाच ताब्यामध्ये ठेवलं, मग त्याची इंद्रिय जी आहेत, कर्मेंद्रिय कर्मयोगमसक्तस्य विशिष्यते, मग त्याच्या इंद्रियांनी विषयांमध्ये फेरफटका जरी त्याची इंद्रिय मारून आणली ना तरी सुद्धा तो निरासक्त भावनेने जेव्हा हे सगळं करतो ना तो विशेष आहे, वेगळा आहे. कारण त्याने मनावर कंट्रोल आहे आणि बाहेर मग त्यांनी तेवढा आहार विहार पोशाख भाषा थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं, कारण मन त्याचा मुळात ताब्यात आहे. एक ओवी अशी, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो वा नसो. मनाने तो निर्मळ आहे ना, मग त्याने वरकरणी देहावर माळ घातली काय तुळशीची किंवा नाही घातली तर काय फरक पडतो? मनाने घाल मनाच्या गळ्यात माळा वरची न उपयोगी. खूप सुंदर भजन आहे. घाल मनाच्या गळ्यात माळा वरची न उपयोगी, कुटील मोठे तेच नाचवी तुझ जागो जागी. वरकरणी आपल्याकडे बऱ्याचदा आपण असं बघतो की एक प्रकारचा वेश पोशाख आपण केला जातो, पण ती धार्मिकता झाली. देहाच्या अनुषंगाने तुम्ही ज्या ज्या गोष्टींची शुचिता पाळताना ते धार्मिकतेच्या सदराखाली येतं. आणि मनाची जी शुचिता पाळली जाते ना ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येते. धार्मिकता आणि आध्यात्मिकता ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. धार्मिक मनुष्य आध्यात्मिक असेलच अशी खात्री देता येत नाही, कारण त्याच्या मनात काय चाललंय हे त्यालाच माहिती आहे. फक्त आपण वरकरणी बघून त्याचं वागणं बोलणं बघून आपण त्याला धार्मिकतेचं लेबल लावू शकतो, पण त्याच्या मनात काय चाललंय हे आपण नाही सांगू शकत. त्याच्यामुळे धार्मिकता वेगळी आणि आध्यात्मिकता वेगळी. ह्या दोन श्लोकांमध्ये भगवंत पहिल्यांदा सांगतात की तुम्ही धार्मिक, पहिला जो आहे कर्मेंद्रिय आणि संयम्य असते मनसा स्मरण, वर्ण कर्मेंद्रियांचा संयम दाखवताय तो धार्मिकतेचा विषय आहे. आणि यस्त्वेंद्रिय आणि मनसा नियम्य आरभेते अर्जुन, मनामध्ये जेव्हा तुमचा ताबा असतो ना तेव्हा ती आध्यात्मिकता आहे. धार्मिक माणूस आध्यात्मिक असेलच असं नाही आणि नसेलच असं नाही. ती व्यक्ती स्वतःच सांगू शकते की ती आध्यात्मिक आहे की नाहीये, दुसरं कोणीही सांगू शकत नाही. आणि कोणीच मान्य करत नाही की आम्ही नाही आहोत म्हणून. आणि म्हणूनच सगळं थोतांड आज आपण बघतो आजूबाजूला. पण हा दंभ आहे. आणि परमार्थामध्ये ना सगळं काही खपेल पण दंभ खपत नाही. त्याच्यामुळे ह्या दांभिकतेचा वापर केला नाही पाहिजे किंवा या दांभिकतेच्या मार्गाने नाही जायला पाहिजे असं भगवंत इथे सांगतात. आणि म्हणून आज जे स्वतःला आध्यात्मिक दाखवण्यासाठी किंवा स्वतःला धार्मिक प्रूव्ह करण्यासाठी जे वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात आणि आम्ही आध्यात्मिक आहोत किंवा आमची रुची कशामध्ये आहे हे दाखवण्यासाठी जे जे केलं जातं ना त्याच्याबद्दल एक कबीरांचं भजन खूप सुंदर आहे.
कबीर म्हणाले तुमच्या ह्या बाह्य पोशाखाला किंवा बाह्य गोष्टीला तसा फारसा काहीच त्याची व्हॅल्यू काहीच नाहीये, तुमच्या मनाच्या गोष्टीवर अवलंबून आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्या असं सांगताना कबीर एके ठिकाणी असं म्हणतात, कर गुजरान फकीरी में साधो भाई मगरूरी क्यों करता, कर गुजरान फकीरी में साधो भाई मगरूरी क्यों करता, मुल्ला हो के बांग पुकारे क्या तेरा साहिब बहरा है रे भाई, मुल्ला हो के बांग पुकारे क्या तेरा साहिब बहरा है रे भाई, चीटी के पाँव में नेवर बाजे तो भी साहिब सुनता, कर गुजरान फकीरी में साधो भाई मगरूरी क्यों करता, साधु हो के जटा बढ़ाए नंगे पाँव क्यों फिरता है रे भाई, साधु हो के ओ जटा बढ़ाए नंगे पाँव क्यों फिरता है रे भाई, गठरी बांध सिर ऊपर धर ली यूं क्या मालिक मिलता, गठरी बांध सिर ऊपर धर ली यूं क्या मालिक मिलता, कर गुजरान फकीरी में साधो भाई मगरूरी क्यों करता, कर गुजरान फकीरी में साधो भाई मगरूरी क्यों करता, जसा आहेस तसा राहा ना, उगाच मगरूरी कशाला, उगाच दिखाऊपणा कशाला, मुल्ला होके बांग पुकारे, आपण ऐकतो बऱ्याच ठिकाणी मशिदींमधून मोठ्या मोठ्या आवाजात बांग पुकारली जाते त्यांच्या नमाजच्या वेळेला, त्याच्याबद्दल कबीर असं म्हणतात, मुल्ला होके बांग पुकारे क्या तेरा साहिब बहरा है रे भाई, तुझ्या अल्लाला ऐकू येत नाही का, एवढ्या जोरात का ओरडतोयस तू, मग तू अल्लाला ऐकवतोयस का बाकीच्यांना ऐकवतोयस, मुल्ला होके बांग पुकारे क्या तेरा साहिब बहरा है रे भाई, चीटी के पाव में नेवर बाजे, चीटी मुंगी, मुंगीचा आकार तो केवढा, त्या मुंगीचा पाय तो केवढा, आणि त्या पायात जर पैंजण घालायचे झाले तर ते पैंजण केवढे असतील, आणि त्या पैंजणाला जर घुंगरू लावायचे झाले तर ते घुंगरू किती छोटे असतील, त्या घुंगरांचा आवाज सुद्धा त्या अल्लाला ऐकायला येतो, त्या साहिबला ऐकायला येतो, चीटी के पाव में नेवर बाजे तो भी साहिब सुनता, और तू बांग क्यों पुकार रहा है, तेरा अल्लाह बहरा है क्या, चीटी के पाव के नेवर भी वो सुन लेता है, म्हणजे ह्या थोतांडावर कबीर बोलतायत, साधु होके जटा बढ़ावे नंगे पाव क्यों फिरता है रे भाई, साधूचा वेश करून अनवाणी पायाने फिरून का देव मिळणार आहे, गठडी बांध सिर उपर धरली, जटा वाढवल्यास आणि डोक्यावर जटेचं गाठोडं ठेवलंस त्याने देव मिळणार आहे का, त्याने मिळणार म्हणजे मिळेल की नाही हा प्रश्न नाही, पण फक्त त्याने मिळेल का, फक्त त्याने मिळणार नाही, ते न करता मनाची शुचिता जी पाळायची आहे ते जे केलं ना तर त्याने मिळणार आहे, असं कबीरांचं म्हणणं आहे की बाह्य गोष्टीला फार महत्व देऊ नका, ह्या सगळ्या बाह्य गोष्टी ज्या आहेत, बांग पुकारणे किंवा जटा वाढवणे किंवा हे करणे, हे सगळं काय आहे तर हे सगळं धार्मिकता या टायटल खाली येतं, आणि परमेश्वर प्राप्ती ही धार्मिकतेने होत नाही तर आध्यात्मिकतेने होते, मनाच्या शुचितेने होते, देहाच्या कुठल्याही अवस्था
त्याच्यामध्ये आडकाठी करत नाहीत. म्हणून कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. हा मिथ्याचार थांबवा, थोडक्यात भगवंतांना असं सांगायचंय. दाखवणं प्रकार, दिखाऊपणा थांबवा आणि मनाने शुद्ध व्हा. तुम्ही वर करून मनानेही शुद्ध राहूच शकता. अगदी ते तुम्ही करत असाल आणि तुम्हाला आवडत असेल तर ते सोडायची आवश्यकता आहे का? तर मुळीच नाहीये. पण फक्त तेवढंच करून थांबू नका, मनामध्ये ते उतरू द्या, असं भगवंतांना सांगायचंय. आणि शेवटचा श्लोक आजचा, नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणः. नियतं कुरु कर्म, तुझं नियत कर्म तू कर. का? नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः. आता ज्यायसी विचारलं होतं ना, पहिला प्रश्न काय होता? अर्जुनाचा 3रा अध्याय सुरू झाला तर जायसी चेत कर्म नसते, श्रेष्ठ ज्ञान आणि कर्मामध्ये श्रेष्ठ काय आहे असं विचारलं होतं. आता भगवंत त्याच पद्धतीने इथे उत्तर देत आहेत की कर्म हे अकर्मण्यतेपेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म ज्यायो ह्य अकर्मणः. अकर्मण्यतेपेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. म्हणून तू तुझं नियत कर्म कर. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणः. आणि तुझं हे शरीर जे आहे ना, हे सुद्धा ह्या कर्माशिवाय चालू शकणार नाहीये. कारण काही केलं नाहीस तरी प्रकृतीच्या नियमाप्रमाणे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुला तहान भूक लागणारच आहे. ते खाण्याचं तरी तुला कर्म करावंच लागेल. त्याच्यानंतर उत्सर्जनाचं कर्म तरी तुला करावंच लागेल. श्वासाचं कर्म चालूच आहे. ह्या सगळ्या गोष्टींशिवाय ह्या शरीराची यात्राच संभवत नाही. तू ज्या शरीराचं कर्म म्हणून किंवा ह्या शरीरांना मारायचे, हे शरीर माझे आजोबा आहेत, ते शरीर माझे गुरु आहेत, ह्या शरीराच्या सगळ्या गोळामध्ये तू अडकलायस ना, ह्या शरीराची यात्रा सुद्धा कर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तू कर्म टाळून जाऊ शकत नाहीस. मग तू काय कर, नियतं कुरु कर्मत्वं, तुझं जे नियत कर्म आहे ना ते तू कर. आता नियत कर्म कशावरून नियती म्हणतो बघा आपण. आपल्या नियती, आपण म्हणतो ना नियतीमध्ये काय वाढून ठेवलंय माहित नाही, सगळा नियतीचा खेळ आहे. ती नियती कशी घडते? तुमच्या नियत कर्मावरून नियती घडते. सद्गुरू वामनराव पै सुद्धा म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे काय? नियत. आत्ता थोडक्यात असं बघा की मी आत्ता ह्या क्षणी इथे आहे, किंवा तुम्ही जे कोणी, प्रत्येक जण आत्ता ज्या क्षणी ज्या परिस्थितीत आहे ना, त्या परिस्थितीमध्ये येण्यासाठी मागचे काही आपले निर्णय कारणीभूत ठरलेले असतात. म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या ऐवजी मेडिकल घेतलं असतं तर माझं आयुष्य वेगळ्या दिशेने गेलं असतं. मी ह्या घरात सून म्हणून आले त्याऐवजी त्या घरात सून म्हणून गेले असते तरी माझ्या आयुष्याची दिशा बदललेली असते. मी जे जे काही निर्णय घेते माझ्या आयुष्यात त्याद्वारे माझी नियती घडत जाते. आणि नियत आपण उद्देश याला सुद्धा म्हणतो. ते निर्णय घेताना तुमचा उद्देश कसा आहे, तुमच्या उद्देशाला फार महत्व आहे. कर्मापेक्षा सुद्धा उद्देशाला जास्त महत्व आहे. तुम्ही कुठल्या उद्देशामधून कुठले निर्णय केव्हा घेतलेले आहेत त्याप्रमाणे तुमची नियती घडत जाते. आणि अगदी वरकरणे बघायचं म्हणलं तर तुमच्या वर्णाश्रमा धर्मानुसार, तुमच्या स्वभावानुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार जे काही समोर आहे तुमच्या, ती तुमची नियती आहे. त्याप्रमाणे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य ते चांगली नियत ठेवून योग्य ते कर्म करणं, याला म्हणायचं नियतं कुरु कर्मत्वं. कारण लाईफ इज ऑल अबाउट चॉईसेस. तुम्ही काय चॉईस घेतले ना आजपर्यंत, तुम्ही काय निर्णय घेतले ना आजपर्यंत, त्यावर तुमचं आयुष्य घडतं. त्यावर तुमच्या आयुष्याचा प्रवाह ठरत असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे जे क्रियामानाचं स्वातंत्र्य आहे, मनुष्यालाच फक्त क्रियामान कर्माचं स्वातंत्र्य आहे.
बाकी कोणालाही क्रियामाण कर्माचं स्वातंत्र्य नाही, सगळ्यांकडे फक्त प्रारब्ध आहे. म्हणजे ते पापाचं असू दे नाही तर पुण्याचं असू दे, पशु पक्षी प्राणी हे सगळे पाप योनी म्हटले जाते त्यांना, ते फक्त आपली पाप भोगायला आलेले आहेत. देव गंधर्व किन्नर हे सगळे पुण्य भोगायला आलेले आहेत. पण क्रियामाणाचं स्वातंत्र्य कोणालाच नाही आहे. क्रियामाणाचं स्वातंत्र्य फक्त मनुष्याला आहे आणि म्हणून त्याची नियती तो पाहिजे तशी घडवू शकतो. नियत साफ ठेवून नियतीप्रमाणे आतापर्यंत घडलेल्या गोष्टींनी जी नियती समोर आलेली आहे त्या नियतीप्रमाणे समोर आलेले कर्म नियत साफ ठेवून करत जाऊन तुम्ही तुमची नियती चांगली किंवा वाईट दोन्हीकडे तुम्ही जसे चॉईसेस घ्याल त्याप्रमाणे ती जाणार आहे. आणि मनुष्याच्या जीवाचा सगळ्यात महत्त्वाचा जर काही उद्देश असेल किंवा मनुष्य जीवनाचं सगळ्यात अल्टिमेट नियती लास्ट डेस्टिनेशन काय आहे तर मोक्षप्रद. आणि मोक्षपदाला पोहोचणं इथपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला मिळालेल्या क्रियामाण कर्माचा आपल्याला उत्तमोत्तम वापर करता आला पाहिजे आणि त्याचा वापर करून योग्य निर्णय घेऊन आपली जी नियती आहे मोक्षाची तिथपर्यंत आपल्याला जे कर्म घेऊन जाईल त्याला नियत कर्म म्हणायचं. आणि म्हणून नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मणः. शरीराची यात्रा सुद्धा कर्माशिवाय होणार नाहीये आणि मोक्ष सुद्धा कर्माशिवाय होणार नाहीये. त्याच्यामुळे कर्माला पर्याय नाही, कर्म करावंच लागेल. मग आता ते कर्म कशा पद्धतीने करायचं, नियत कशी ठेवायची, उद्देश कसा ठेवायचा, त्याच्यामध्ये समबुद्धी कशी आणायची आणि एकंदरीत कर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन मनुष्याचा कसा असला पाहिजे, हा सगळा भाग आता येणाऱ्या पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाच्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहेत. सुंदर आहेत श्लोक सगळे. पुढचे श्लोक तर खूप छान आहेत. 9व्या श्लोकापासून खूप छान आहेत. ह्या श्लोकांचा सुद्धा आपण विचार करूयात पण पुढच्या भागामध्ये. मला वाटतं आज आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.